उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, त्यामुळे ओबीसींच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतोय। हे सर्व ओबीसी बांधव जे आहेत ते अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे आपण बघितलं अजित पवार हे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत, मात्र आता थेट हे सर्व ओबीसी बांधव जे आहेत ते अजित पवार यांच्या घराबाहेर जमले। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून घेऊयात। मंगेश, भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही, संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट दिसतेय, सविस्तर माहिती या आंदोलनासंदर्भात। करण्यात आला, मात्र यामध्ये छगन भुजबळ यांना स्थान न दिल्याने राज्यातील ओबीसी समाज हा नाराज झाला आहे। त्यांची नाराजी आता आंदोलनाच्या स्वरूपातून बाहेर निघू लागलेले। आज बारामती मध्ये अजित पवार यांच्या सहयोग बंगल्या समोर ओबीसीचं आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली जात आहे ओबीसी समाजाच्या वतीने। निश्चितच धन्यवाद मंगेश दिलेल्या सर्व अपडेटसाठी। सध्या आपण ही दृश्य बघतोय थेट बारामतीमधली भुजबळांसाठी ओबीसी समाजाचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अजित पवार यांचं हे निवासस्थान आहे आणि अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसी बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यानं ही आक्रमकता।